Hello friends, welcome to my channel. In this video, we are going to learn baseline test subject English class 8. Please subscribe the channel for more videos. ओरल सेक्शन मित्रांनो, हा पेपर तोंडी आणि लेखी अशा दोन्ही स्वरूपाचा असणार आहे. ओरल सेक्शन म्हणजे तोंडी प्रश्न या ठिकाणी 10 मार्क्स साठी असणार आहे. या ठिकाणी लिसन द स्टोरी अँड आन्सर द क्वेश्चन ओरली इन 1 वर्ड्स ही स्टोरी ऐकायची आहे आणि खाली जी 6 क्वेश्चन दिलेले आहेत त्यांचे उत्तर कोणत्याही 4 प्रश्नांची योग्य उत्तर दिल्यास आपल्याला या ठिकाणी 4 मार्क्स मिळतील. रीड अ पॅसेज ऑफ 5 सेंटेन्स फ्रॉम द टेक्स्ट बुक स्टँडर्ड 7 विथ द प्रॉपर प्रोनाउन्सिएशन. आपल्या 7वीच्या पुस्तकातील कुठल्याही एका उत्तराचे 4 वाक्य वाचायचे आणि त्यासाठी आपल्याला 6 गुण दिलेले. 5 वाक्य. रायटिंग सेक्शन लेखी विभाग या ठिकाणी सुरू होतोय आणि या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 डू ॲज डायरेक्टेड म्हणजे दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. राईट द पास्ट टेन्स ऑफ द गिवन वर्ब्स आणि टू. खालील पैकी जे वर्ब्सचे आपल्याला भूतकाळी रूप लिहायचं आहे. टेक, टूक, कॅरी, कॅरीड, कम च पास्ट फॉर्म आहे केम, टॉक, टॉक्ड अशा पद्धतीने. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग द करेक्ट लेटर आणि टू. या ठिकाणी 4 वर्ड्स दिलेले आहेत. त्यातले काही जे वर्ड्स आहेत ते मिसिंग आहेत, लेटर्स आहेत ते मिसिंग्स आहेत. जे डॅश वाय, ओ जे ओ वाय, एम ओ के ई वाय, एन एम ओ एन के ई वाय मंकी, डब्ल्यू आर आय टी राईट, एम ए एन जी ओ मँगो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. क्वेश्चन सी, फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ द गिवन वर्ब्स. या ठिकाणी पर्यायामध्ये वर्ब्स दिलेले, हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब आणि आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचं आहे योग्य शब्द निवडून. व्हेन वी रीच द ग्राउंड द मॅच वाज ओव्हर. माय सिस्टर लाइक्स टू प्ले तबला. Complete the table using the singular or plural form of given nouns any two. Girl, girls. Babies, singular, baby. Ox, plural, oxen. O-X-E-N. Do I directly write 2 words related to the given things? Write 2 words about school bag, books and notebooks, flower, petals and leaf, blackboard, duster and chalk, मोबाईल, स्क्रीन, सिम कार्ड, etc. म्हणजे या चित्राशी संबंधित 2 शब्द आपल्याला लिहायचे होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मेक अ न्यू वर्ड्स बाय ॲडिंग प्रॉपर सफिक्स इन गिवन द ब्रॅकेट. म्हणजे योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करायचा आहे. सफिक्स AL, ION आणि LY. नेशन, नॅशनल, काम, कामली. Complete the following procedure with the help of the given words in the bracket. The procedures or steps to inflate the bicycle tire. Check the air pressure in tire by pressing it with your hands. Check how much air is needed and fill in accordingly. Check the air pressure again by pressing the tire with your hands. Inflate it only as much as required, otherwise the tire may burst. Read the passage and do as director. हा उतारा वाचा आणि खालील प्रमाणे कृती करा. Arrange the following sentence as per its occurrence in the passage. खाली काही वाक्य दिले, स्क्रॅम्बल मेथड खालीवर झालेले, परंतु उतार्यात आलेल्या क्रमानुसार त्यांना लावायचं आहे. आन्सर नंबर फर्स्ट. When I called upon my friend Mr. Sherlock Holmes introduced me to the visitor. He was a pawnbroker. Holmes asked him to repeat his story for me.
Read the following poem and do the activities. A parody, How doth the little BGB. याच्यावर ही कविता आहे. इजॅक वॅट्सने लिहिली आणि त्यावर आपला क्वेश्चन आन्सर कंप्लीट करायचे आहे. Write 4 works of the bee. First, gather honey all day. Build cell. Spread the wax and store the honey. Who is the poet of the given poem? Answer, Isaac Watts. Write the 2 pairs of rhyming words from the poem. Our flower, sail well. Read the given information and answer the question below. ही माहिती वाचायची आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. What is Gurudev Rabindranath Tagore known for? Answer, Gurudev Tagore was known for his songs, poems, novels, short stories, plays, etc. Which is the funny one-act play? What is it in? Answer, The Welcome is the name of one-act play in which a young man wants to tell people in his village that he passed MA, but everybody talks to him about cat he gave. Ever had such an experience? Filling the form. Read the following admission form and complete the details given below. क्वेश्चन हा मित्रांनो हा आपला पर्सनल क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय लिहायचं ते फक्त मी सांगतो. बघा, नेम ऑफ द स्टुडंट, सरनेम, फर्स्ट नेम आणि फादर्स नेम. या ठिकाणी शाळेचा ऍडमिशन फॉर्म आहे. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव, आडनाव, त्याचं नाव आणि वडिलांचं नाव लिहायचं आहे. नेम ऑफ द पॅरेंट्स ऑफ द गार्डियन्स म्हणजे आपल्या पालकाचं नाव लिहायचं आहे, आडनाव, नाव आणि त्यांच्या वडिलांचं नाव. क्लास यू वांट टू अपिअर फॉर स्टँडर्ड, कोणत्या वर्गात ऍडमिशन घ्यायचं त्या वर्गाचं नाव. स्टुडंट्स डेट, बर्थ डेट आणि विद्यार्थीचा जन्मदिनांक या ठिकाणी लिहायचा आहे. ऑब्झर्व द गिवन पिक्चर अँड राईट फॉर 4 लाईन्स अबाउट इट. चित्र पाहून त्याविषयी 4 ओळी लिहायच्या आहे. आन्सर, अ यंग मॅन वॉन्ट्स टू टेल पीपल इन हिज विलेज दॅट ही हॅज passed MA, but everybody talks to him about cat he gave. Ever had such experience? Complete the given sentences आणि to. My name is, या ठिकाणी आपलं नाव सांगायचं आहे. उदाहरणार्थ, रमेश. The dash is my country. India is my country. The dash is our national anthem. Jana Gana Mana is our national anthem. I am proud to be an Indian. Last question आहे मित्रांनो. Translate the following sentence into your mother tongue. My school name is आदर्श विद्यालय. माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्यालय आहे. Friend in need is a friend indeed. संकटात साथ देतो तोच खरा मित्र. थँक्यू फ्रेंड्स. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.